विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। सहकार क्षेत्राशी निगडीत प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो। आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याचा थेट परिणाम देशातील अनेक सहकारी संस्थांवर होणार आहे। तर आज जो अर्थसंकल्प सादर झाला, त्यामुळे सहकार क्षेत्रासमोर नेमक्या कोणत्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि कोणती आव्हानं उभी राहिली आहेत, याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये शोधणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या चर्चेचा आपला रोडमॅप अगदी सरळ आहे। सगळ्यात आधी आपण अर्थसंकल्पाचा मूळ विचार काय आहे हे समजून घेऊ। त्यानंतर सहकारासाठी त्यात नक्की काय तरतुदी आहेत ते पाहू। मग आपण पतसंस्था आणि बँकांपासून ते ग्रामीण सोसायट्यांपर्यंत प्रत्येक घटकावर काय परिणाम होईल हे तपासू। आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्याचा अर्थ काय, म्हणजेच भविष्यात काय पावलं उचलावी लागतील यावर लक्ष केंद्रित करू। चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया। आता बघा, सहकारावर काय परिणाम होणार आहे हे समजून घेण्याआधी सरकारची एकूण आर्थिक दिशा काय आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच मोठ्या चित्रामध्ये कुठेतरी सहकाराचं भविष्य दडलेलं आहे। तर ह्या अर्थसंकल्पाचा पाया मुळात 3 शब्दांवर उभा आहे: विकास, आर्थिक स्थैर्य आणि समावेशक वाढ। आता सहकार क्षेत्रासाठी याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे। सरकारला फक्त आर्थिक वाढ नकोय, तर ती वाढ स्थिर असावी आणि तिचा फायदा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवा, अशी अपेक्षा आहे। आणि बरोबर इथेच सहकारी संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते। आणि ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारनं आपलं लक्ष ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी उद्योग आणि लहान मोठ्या उद्योगांवर केंद्रित केलं आहे। आपल्याला तर माहीतच आहे की ह्या तिन्ही क्षेत्रांचा कणा म्हणजे आपली सहकारी चळवळ। म्हणूनच वित्तीय शिस्तीचा आग्रह धरत सरकारनं एक प्रकारे सहकार क्षेत्राला एक मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्याचबरोबर एक मोठी संधीही। आता आपण येऊया आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे। या मोठ्या धोरणांमध्ये सहकारासाठी नक्की काय आहे, कोणत्या तरतुदी थेट लागू होतील आणि कोणत्या अप्रत्यक्षपणे परिणाम करतील, चला ते पाहूया। ह्या अर्थसंकल्पाचा जो काही परिणाम आहे तो फक्त एका प्रकारच्या संस्थेपुरता मर्यादित नाहीये। जसं आपण इथे पाहू शकतो, आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँका आणि पतसंस्थांपासून ते थेट शेतीशी संबंधित साखर कारखाने आणि दूध संघांपर्यंत सर्वांसाठी यात काही ना काही आहे। विशेषतः ग्रामीण सहकारी संस्थांना विकासासाठी एक नवं बळ देण्याचा प्रयत्न यामध्ये दिसतोय। या सगळ्या तरतुदींच्या मुळाशी हे ते 3 महत्त्वाचे शब्द आहेत। 1. भांडवली गुंतवणूक, म्हणजे विकासासाठी पैसा उपलब्ध करणं। 2. डिजिटलीकरण, म्हणजेच कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता अनिवार्य करणं। आणि 3. वित्तीय समावेशन, म्हणजेच आर्थिक सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोचवणं। ह्याच 3 सूत्रांवर सहकाराचा पुढचा सगळा प्रवास ठरणार आहे। चला आता आपण पहिल्या उपक्षेत्राचा जरा सखोल आढावा घेऊया। या अर्थसंकल्पाचा सहकारी बँका आणि पतसंस्थांवर नेमका काय परिणाम होईल? सहकारी बँका आणि पतसंस्थांसाठी हा खरं तर सगळ्यात मोठा बदल आहे। सरकारनं वित्तीय शिस्त आणि डिजिटल व्यवहारांवर जो जोर दिला आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे। आता फक्त व्यवहार करून चालणार नाही, तर प्रत्येक व्यवहार हा पारदर्शक आणि नियमांनुसारच असावा लागेल। याचा थेट परिणाम संस्थांच्या रिपोर्टिंग, ऑडिट आणि दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीवर होणार आहे। तर या बदलांना सामोरं जाण्यासाठी संस्थांना 3 पातळ्यांवर काम करावं लागेल। पहिलं, तंत्रज्ञानाचा स्वीकार, म्हणजे फक्त कम्प्युटर घेणं नाही, तर सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि डेटा मॅनेजमेंटसाठी एक पक्की सिस्टीम उभी करणं। दुसरं, जोखीम व्यवस्थापन, कर्ज देताना आणि गुंतवणूक करताना अधिक शास्त्रीय पद्धती वापराव्या लागतील। आणि तिसरं, नियामक पालन, आरबीआय आणि इतर नियामक संस्थांच्या नियमांचं 100% पालन करणं आता पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। आता आपण आपलं लक्ष ग्रामीण आणि कृषी सहकारी क्षेत्राकडे वळूया। या अर्थसंकल्पातून त्यांना कसा फायदा होऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे।
ग्रामीण आणि कृषी सहकारी संस्थांसाठी म्हणाल तर खऱ्या अर्थानं नवीन संधींची दारं उघडली आहेत. सरकारनं पायाभूत सुविधा म्हणजे उदाहरणार्थ गोदामं आणि कोल्ड स्टोरेज, त्याचबरोबर कृषी प्रक्रिया उद्योगांवर लक्ष केंद्रित केलं आहे. याचा अर्थ काय? तर आता गावातली सोसायटी फक्त कर्ज देण्यापुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणाऱ्या उद्योगातही उतरू शकते. आणि हेच तर सहकाराचं खरं सामर्थ्य आहे. या धोरणांमुळे शेतकरी, मजूर आणि गावातल्या छोट्या उद्योजकांना एकत्र येऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक मोठी संधी मिळते आहे. योग्य नियोजन केलं तर सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात एक मोठा आर्थिक बदल नक्कीच घडू शकतो. चला, आता आपण आपल्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हा अर्थसंकल्प सहकार क्षेत्रासाठी एक आव्हान आणि एक संधी या दोन्ही रूपात कसा आहे हे आपण पाहूया. तर मग या सगळ्याचा सार काय? या अर्थसंकल्पाने एका हाताने संधी दिली आहे तर दुसऱ्या हाताने जबाबदारीही टाकली आहे. सरकार म्हणतंय आम्ही विकासासाठी भांडवल देऊ, पण त्या बदल्यात तुम्ही पारदर्शक आणि आधुनिक कारभार करा, अशी स्पष्ट अपेक्षाही आहे. संधीचा फायदा घ्यायचा असेल तर ही जबाबदारी स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. थोडक्यात सांगायचं तर भविष्यातल्या यशस्वी सहकारी संस्थेचे हे 4 आधारस्तंभ असतील, जसं इथे दाखवलं आहे. पारदर्शकता, तंत्रज्ञान, आर्थिक शिस्त आणि कायद्याचं पालन. ह्यापैकी एकही खांब जर कमकुवत राहिला तर ह्या नवीन स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणं खूपच आव्हानात्मक ठरू शकतं. चला तर आपण आता या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप करूया आणि यातले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. एकंदरीत पाहिलं तर या अर्थसंकल्पाने सहकार क्षेत्रासाठी एक सकारात्मक आणि विकासाची दिशा दाखवली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा परिणाम आपोआप होणार नाही. ज्या संस्था बदल स्वीकारतील त्यांच्यासाठी हा मध्यम आणि दीर्घ काळात नक्कीच फायदेशीर ठरेल, पण ज्या मागे राहतील त्यांच्यासाठी मात्र आव्हानं वाढतील. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं काम हे आहे की सहकारी संस्था, त्यांचे संचालक मंडळ, अधिकारी आणि सभासद या सगळ्यांनी मिळून ह्या तरतुदींचा सखोल अभ्यास करायला हवा आणि त्यावर आधारित योग्य धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या मोठ्या बदलासाठी आपली संस्था तयार आहे का? यावर नक्की विचार करा. अशाच विश्लेषणात्मक माहितीसाठी सहकार वार्तासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.